वाटली मला. म्हणून हा मी एक सब्जेक्ट एक जनरल स्टोरी म्हणून लिहिला. त्याच्यानंतर ही स्टोरी मला एवढी स्वतःलाच आवडली की याच्यावर एक फिल्म करायचा असा विचार होता. अँड देन आय डेव्हलप इट. सॉरी, मी कंप्लीट डिटेल स्टोरी लाईन डेव्हलप केल्यानंतर मी आमचे जे रायटर्स आहेत दीपक जोशी आणि रवींद्र भगवत यांना मी आमंत्रित करेन माझी बाजूला करायला. आणि ते थोडंसं म्हणजे द होल प्रोसेस जसा आम्ही सुरू केला होता आणि त्याच्यानंतर जे काय कॅरेक्टर डेव्हलप करणे वगैरे वगैरे जो प्रकार होता ते आम्ही दोघांनी सगळ्यांनी मिळून ते डेव्हलप केलं होतं. आणि they were also as excited as I was, so we took it forward. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे कॅरेक्टर्स डेव्हलप केले होते त्याचे each one सगळ्यांचे एक एक वेगळे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स तयार करून ही फिल्म पुढे घेऊन जायचा आम्ही प्रयत्न सुरू केला. तर मी दीपक आणि रवी या दोघांना थोडंसं अजून ह्याबद्दल बोलायला रिक्वेस्ट करेन. हे आणखीन चांगलं कसं करता येईल याच्याविषयी आम्ही नेहमीच जागरूक असायचो. तेव्हा आम्हाला हे लिहिताना सुद्धा खूप मजा आली. बरं, एकदा कॅरेक्टर्स जमलं आणि त्याच्यानंतर स्क्रीन प्ले ला सुरुवात केल्यानंतर आता कास्टिंग करायचं कसं आणि कोण असेल याबद्दल सगळ्यात मोठा हा प्रश्न होता. कारण 20 मुलं हवी होती आणि 20 मुलं जमवायची जी वेगळी दिसणार, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे असतील आणि ते सगळे एकमेकांपासून एवढे दुर्वा सावंत, मेघाचा रोल हिने केला. चिंगी, तिचं खरं नाव मी ऑलवेज विसरतो, मला कधीच आठवत नाही. मृणाल जाधव. चिंगी आता मोठी झाली. ती माझी असिस्टंट डायरेक्टर होती. माझ्या मांडीवर बसून ऍक्शन म्हणायची. आणि मोहित हा नंदू आणि साहिल कोकाटे. ही सगळी मंडळी 20 मुलांमधली फक्त 4 आहेत तिथे. त्याच्यानंतर हा प्रश्न पडला की आता सिनियर जे ऍक्टर्स हवे होते त्यांना कास्टिंग करण्यासाठी सुद्धा वी हॅड टू गो थ्रू मेनी राउंड्स ऑफ डिस्कशन. तिथे काही ऑडिशनचा प्रश्नच येत नव्हता. सो Arun Nalawade was my first choice and it remained the only choice, and he was the one who agreed to do Antu Kaka so very conveniently, and he actually gave Antu Kaka a character. Please, sir. आमची हिरोईन जी होती हीच बऱ्याचशा ऑडिशन झाल्यानंतर what I found best was Runmai was naturally chiseled out for that kind of role. She was tailor-made because she has a very urban outlook, but she fitted in the rural setting quite beautifully. So Runmai was the most ideal choice. And then we had to look for Runmai's father, who had to look as good as she does, and as somebody who could possibly be a teacher who decides to actually take voluntary retirement on the day he's felicitated for 25 years of service. And that the obvious choice was Mr. Rajan Bise. But त्यानंतर आता हे सगळं मांडलंय. आता we needed a very good cinematographer, and the only and the most impressive part of cinematography was when I saw Avinash Arun's reel, and he had done a beautiful film which was called Monsoons, which had absolutely nothing else but fabulous
visuals, and we needed someone who could actually get the rural setting looking as beautiful as he had done in his work, and Mr. Avinash Arun was most willing to be a part of it. So this is a team. There are only 4 of us here, 4 kiddies, but this team was what really made the entire film. I really thank all of them for being a part of this project, and I just hope we look forward to working together on another project very soon. So, Brahma, you can take over. ठीक आहे ना? Yeah. मला असं वाटतं फोटोज आपण क्या फोटो घेऊया आणि मग वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतं की लहान मुलांमध्ये या चित्रपटानिमित्त शिक्षणासाठी वेगळी जागरूकता निर्माण होईल? मला असं वाटतं की ज्या ठिकाणी हा सिनेमा दाखवायला हवा त्या ठिकाणी तो दाखवला जावा. ही शहरात बघण्याची फिल्म नाहीच आहे. ही शहरामध्ये किंवा तालुक्याच्या गावांमध्ये किंवा या सगळ्या ठिकाणी शिक्षणाची परिस्थिती फार वाईट नाही आहे. पण या सिनेमामध्ये जे दाखवलं आहे त्याप्रमाणे एखाद्या रिमोट गावामध्ये जिथे खूप एसट्या कमी जातात किंवा मार्ग कमी आहेत जाण्याचे दळणवळणाचे, अशा ठिकाणच्या गावामध्ये एक ध्येयवादी शिक्षकाची मुलगी जाऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे तिथे एक शाळा चालवते आणि ती शाळा चालवताना ती जी सगळी मुलं आहेत त्या गावातल्या मुलांना ती ज्या पद्धतीने एकत्र आणते आणि त्यांना तिथे शिक्षणाची गोडी लावून तिथे त्यांना शिकायला लावते, हे खरोखरच खूप बघण्यासारखं आहे. आणि आपण ते बघताना खूप हसतो, खूप मजा येते आपल्याला बघताना. पण नंतर आपल्याला ते विचार करायला लावतं की आज महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा गावांमध्ये लहान मुलांच्या शिक्षणाची हीच परिस्थिती आहे. आणि ह्याबद्दल जर आपण सगळ्यांनी मिळून विचार करून जर काहीतरी करायचं ठरवलं तर माझ्या मते ह्या सिनेमाचं सार्थक होईल असं मला वाटतं. आणि पिक्चर खूप सुंदर झाला आहे, सगळ्यांनी तो पाहावा अशी सगळ्यांना विनंती. धन्यवाद. ॲक्च्युली उदय भांडारकर इज माय फ्रेंड, सो he just asked me that I'm doing one film, so that's the only inspiration. Yeah, he just explaining me the story. He narrates the story, and I found it very interesting. So no, not at all. Actually, my mother is a school teacher. She was a school teacher in a municipal school. So I know what kind of students are there in the municipal school. But this is the worst case, I suppose. This is the worst case. Any example for the movie and the youth? I don't know. अरुणजी, तुम्ही परत श्वासनंतर भरपूर सिनेमा झालेत, पण हा 20 म्हणजे 20 टायटलमध्येच वेगळा आहे. म्हणजे राजन सर आहेत, मृण्मयी आहे आणि लहान मुलं पण आहे. म्हणजे 3 जनरेशन एकत्ररित्या ह्या 20 म्हणजे 20मध्ये काम करत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही किती एन्जॉय केला? सिनेमा एन्जॉय केलाच भरपूर, पण मला असं वाटतं बघणारी जास्त ते एन्जॉय करतात. आणि मगाशी राजेंनी म्हटल्याप्रमाणे हा सिनेमा खरंच अतिशय योग्य ठिकाणी दाखवायला जायला हवा. तर नाही तर आपण म्हणतो एक चांगला सिनेमा बनतो आणि तो फुकट जातो, तर तसा तो जाऊ नये. त्यामुळे आपल्याला तो सिनेमा कुणाला दाखवायचा आहे हे पहिलं निश्चित केलं पाहिजे आणि तो त्या ठिकाणी पोचला पाहिजे. नाही तर ते सोडून बाकी ठिकाणी आपण प्रयत्न करतो आणि फुकट जातो ते. त्यामुळे याची जी मांडणी आहे, ज्या पद्धतीने तो सिनेमा मांडला आहे गोष्टीतून किंवा एकंदर सगळ्या छायाचित्रणामधून, दिग्दर्शन कौशल्यामधून, तर तो त्याची प्रसिद्धी लोकच आणून देतील जर तो त्या योग्य लोकांसमोर गेला तर. अच्छा, चित्रपटाचा विषय तर वेगळाच आहे. तुम्ही म्हणजे व्यासपीठ ह्या चित्रपटात एकत्र आलेले जसं आम्ही समजतो सगळे लोक. त्यात मृण्मयी आहे, लहान बच्चे पार्टी आणि त्यात NMTCची निर्मिती, या सगळ्या गोष्टी, सगळी भट्टी, अविनाश अरुण यांचं छाया दिग्दर्शन. तर हे सगळं तुम्ही कसं बघता? कसं चांगलं आहे की 3 पिढ्यांचा संगम होऊन काही त्याच्यातून चांगलं निर्माण होत असेल तर ते कौतुकास्पद आहे आणि प्रोत्साहित करणारं आहे.
आणि मुळात कसं आहे की या एकमेकांची मतं मुळात त्या त्या जनरेशनला पटणं हे पण महत्त्वाचं आहे. आम्ही जुन्या पिढीतले असलो तरी आम्हाला आत्ताची जी काही मतं आहेत आत्ताच्या पिढीची ती मान्य आहेत की शिक्षण गेलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण खेड्यापाड्यात पोचलं पाहिजे. सरकार आपला प्रयत्न करतच आहे, पण खऱ्या अर्थानं जी एक मानसिकता आहे गावागावांमध्ये अजूनही की काय करणार आहे शिकून पोरगं, ही जी मानसिकता ही मला असं वाटतं नष्ट झाली पाहिजे. आणि त्यासाठी असे सिनेमे आले पाहिजेत. म्हणजे NMDCचं कौतुक त्याच्यासाठीच आहे किंवा मी उदय भांडारकर होतो की त्यांना ही गोष्ट सुचली मुळात, तर त्या गोष्टीचं चीज आणि कौतुक मला असं वाटतं योग्य त्या लोकांसमोर NMDC नेलं तर नक्की होईल. जी बहुत ही अच्छे डायलॉग्स हैं, बहुत ही ईज़ है इस डायलॉग में और बहुत ही नज़दीकी लगने वाले हैं डायलॉग्स. नहीं, बीच में अभी बहुत गैप गया ना, इसके लिए डायलॉग भूल गया सब. बहुत एक वर्ष झालं ना, जास्त 1 से ज़्यादा साल हो गया है इसमें. तो सिनेमा के जो डायलॉग होते हैं उस वक्त ही हम बात करते हैं और उस वक्त भूल जाते हैं. सर, आणि तुम्ही दोघं म्हणजे डेली सोपमध्ये घराघरात पोहोचलेला, त्याच्या अगोदर चित्रपट माध्यमातून ऑलरेडी पोहोचलेला आहे, तर डेली सोप नंतर चित्रपट हा कसं बघता तुम्ही या सगळ्या? ऑफकोर्स चित्रपट हे फार क्रिएटिव्ह असलेलं माध्यम आहे आणि तिथे तुमचं यंत्र होत नाही आणि सिरियलमध्ये तुमचं यंत्र होतं, तुम्हाला यंत्र मानव बनवतात ते. पण इथे तुमच्या बुद्धीला खुराक मिळतो, खुराक पुरवता येतो आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि करतानाची जी एक वेगळी गंमत आहे. सिनेमा हे वाईड विजन आहे. तुम्ही काय सांगाल सर, एका सिरियलमध्ये तुम्ही होतात आणि एका चित्रपटात परत तुम्ही आला, प्री प्लॅन होतो दोघांचं? नाही, असं प्री प्लॅन आपण नाही करू शकत. खरं तर आम्हाला आवडेल करायला, पण असं काही केलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं की असं म्हणतात नेहमी की नाटक जे आहे ते हे माध्यम हे सुरुवातीला लेखकाचं असतं, मग ते दिग्दर्शकाचं होतं आणि जसे त्याचे प्रयोग होत जातात तसं ते नटांचं होतं. पण सिनेमा हे जे माध्यम आहे हे संपूर्णपणे दिग्दर्शकाचं असतं, कारण तो बघत असतो, त्याला माहिती असतं काय त्याला प्रेझेंट करायचं आहे. आणि माझ्या मते उदय भांडारकरांचं सगळं होमवर्क हा चित्रपट बनवण्याआधी कंप्लीट होतं. टेलिव्हिजनवरच्या कामाला मी कमी लेखत नाही, पण टेलिव्हिजनवरचं काम हल्ली आपण खूप घाईघाईमध्ये करतो असं माझं मत आहे. सिनेमाला पुरेसा वेळ घेऊन आपल्याला ते करता येतं. त्यामुळे टेलिव्हिजनमध्ये कधीकधी निव्वळ पाठांतराची परीक्षा होते आणि तुमचा पूर्वानुभव किती चांगला आहे त्याच्यावरती तुम्ही हा सीन किती पटकन ॲब्सॉर्ब करून तुम्ही तो दाखवू शकता याच्यावरती टेलिव्हिजनचा अभिनय अवलंबून असतो. सिनेमामध्ये तसं नसतं. सिनेमामध्ये तुम्हाला व्यवस्थित वेळ घेऊन सगळ्यांबरोबर चर्चा करून जर काही हवा असेल तर रेफरन्स तुम्हाला वाचून तुम्हाला ते समजून घेऊन मग तुम्हाला ते करावं लागतं. सिनेमामध्ये असं होत नाही. आणि ह्या दोन माध्यमांमधला हा फार मोठा फरक आहे मुळात वेळेचा. आणि सिनेमा करायला नक्कीच मजा येते. टेलिव्हिजन हे कमी प्रतीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे, पण त्याचा स्पीड, त्याची गंमत आणि त्याचं हे सगळं वेगळंच आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. आज 20 म्हणजे 20 चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झाला, त्याच्याबद्दल याच्यानंतर आज दुसरा चित्रपट अर्थात त्यानंतर हिंदीमध्ये मायस्टोन झालं, त्याबद्दल काय सांगा? 20 म्हणजे 20 माझी पहिली फिल्म आहे जी ॲज अ सिनेमॅटोग्राफर मी शूट केली. म्हणजे या सगळ्या फिल्म ज्या माझ्या नंतर रिलीज झाल्या त्याच्याही आधी मी फिल्म शूट केली होती. मला खूप आनंद होतो आहे की फायनली द फिल्म इज सीइंग इट्स लाईक द डे, लाईक फ्रायडे. एका फिल्मला जो मिळावा नेहमी आयुष्यात अशी जी प्रार्थना असते आमच्या सगळ्यांची ती आता पूर्ण होते आहे. आणि त्याच्याबद्दल मी NFDCला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी ही फिल्म फायनली रिलीज करण्याचा निर्णय घेतला. आणि खूप एक्सायटेड आहे मी त्याच्याबद्दल. आणि या फिल्मबद्दल बोलायचं झालं म्हणजे ज्यावेळी मी FTIमधनं पासआउट झालो होतो त्यावेळी बऱ्याच फिल्मच्या स्क्रिप्ट्स मी वाचल्या होत्या, लोकांना भेटलो होतो. पण जेव्हा मी उदय सरांना भेटलो आणि ही फिल्म ज्यावेळी मी ऐकली आणि खूपच रिलेट केलं मी या फिल्मच्या सब्जेक्टशी. आणि मग मी फिल्म शूट करण्याचा निर्णय घेतला आणि खूपच मजा आली आम्हाला शूट करताना. 20 मुलं या फिल्ममध्ये आहेत आणि अजूनही वेगवेगळी इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत. प्रेक्षकांना खूप मजा येणार ही फिल्म बघताना आणि खूप रिलेट होणार आहे. आणि सोशली खूपच रिलेबल सब्जेक्ट आहे. आणि तर मला वाटतं प्रेक्षकांनी जाऊन
ज्यावेळी ही फिल्म आता रिलीज होते त्यावेळी मॅक्सिमम लोकांनी ही फिल्म बघावी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि मराठी सिनेमा मध्ये जे काही वेगवेगळे प्रयत्न एक चालू आहेत त्याच्यातच म्हणजे एक घर या चित्रपटाने पडणारे आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने इतर सिनेमांना इतर मराठी सिनेमांसाठी गर्दी करत आहेत आणि बघायला जात आहेत त्याच पद्धतीने या सिनेमालाही ते येतील अशी माझी खात्री आहे आणि माझी अपेक्षा आहे. तर येस दॅट्स इट, आय एम क्वाईट एक्साइटेड. तुम्ही म्हटलं तुमची पहिली सिनेमा 20 म्हणजे 20 आहे. मला सांगा की चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आम्ही लहान लहान मुलं दाखवली. तुमचा पहिला सिनेमा होता. मुलांचा किती त्रास? मुलांचा अजिबातच त्रास होत नाही मला, कारण मी स्वतःच एक लहान मुलासारखं वागतो मी शूटवर. त्यामुळे आणि सगळे मला इनफॅक्ट मला खूपच मैत्री करावीशी वाटते मला सगळ्या आणि म्हणजे मित्राप्रमाणेच वागवतो मी सगळ्या लहान मुलांना. आणि माझ्या म्हणजे किल्ला या सिनेमातली 2 मुलं मला 20 म्हणजे 20नीच दिली आहेत मला. आणि त्याचं काय बोलू म्हणजे पार्थ भालेराव हा जो ॲक्टर सगळ्यांना जो इतका चांगला ॲक्टर जो सगळ्यांनी बघितला आहे आज पूर्ण जगात त्याचं नाव झालेलं आहे आणि त्याच्या अभिनयाची प्रशंसा झालेली आहे. तर पार्थला मी या फिल्मवर आधी भेटलो आणि पार्थने मला आठवतं एक छोटंसं रिॲक्शन होतं त्याने दिलं. तर ते बघून असं मला वाटलं की अरे हा किती मचॉर्ड ॲक्टर आहे की जो या पद्धतीने रिॲक्ट करतो. तर हो आणि मुलांबरोबर काम करायला नेहमीच म्हणजे खूपच शिकायला मिळतं आपल्यालाच. म्हणजे त्यांना शिकवण्यापेक्षा आपल्यालाच इतकं जास्त शिकायला मिळतं, त्यांचा अप्रोच बघायला मिळतो आणि खूपच मजा येणार आहे लोकांना ती फिल्म बघायला. प्लीज 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 सगळ्यांना विनंती करतो की प्लीज जाऊन बघा. थँक्यू. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला, सगळ्यांनी एन्जॉय केला. तर 20 म्हणजे 20 नेमकं काय सजेस्ट करायचं? 20 म्हणजे 20 या फिल्ममध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर हा जो 20 आकडा आहे तो आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी लोकमतमध्ये एक आर्टिकल आलं होतं ज्याच्यात लिहिलं होतं की 20 मुलांपेक्षा कमी असलेल्या शाळा 14,000 शाळा बंद होणार. तर हा 20 कशासाठी? 10 का नाही, 15 का नाही, 25 का नाही आणि 40 का नाही? आणि आमच्या फिल्ममध्ये ही मुलगी जी असते ती तिच्या वडिलांची जी सुरू केलेली शाळा असते त्या शाळेत वडिलांना जे हॉस्पिटलाइज असतात ते येईपर्यंत ती शाळा चालवायला म्हणून ती गावात येते. त्याच्यानंतर अचानक एक दिवस तो एज्युकेशन इन्स्पेक्टर येऊन तिला सांगतो की 20 मुलं नसली तर 2 महिन्यात आमची शाळा बंद करू. आणि ती म्हणते की मी प्रयत्न करते, जमलं तर होईल म्हणून ती वडिलांना सांगायला जाते की माझ्याने जमणार नाही, तो 20 मुलं जमणार नाही. पण वडिलांची परिस्थिती जी फार चांगली झालेली असते तोपर्यंत ती बघून तिला वाटतं की शी शुड मेक अनदर अटेम्प्ट. आणि तेव्हा ती काही मुलांना व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न करते, काही इनोव्हेटिव्ह मेथड्स यूज करते ज्यामुळे मुलांचा इंटरेस्ट शिक्षणात वाढतो, त्यांची भावंडं यायला लागतात आणि तिला वाटतं की फायनल इन्स्पेक्शनच्या दिवशी 20 मुलं तिच्याकडे आहेत पण ते नसतात. आणि फायनली ट्रेलरमध्ये जे तुम्ही बघितलं की तुम्ही शाळा बंद करा हा जो ती चॅलेंज देते त्या इन्स्पेक्टरला, तिची कन्व्हिक्शन आणि तिचं म्हणजे तिने हा प्रश्न हँडल केलेला असतो. आणि बिकॉज शी हॅज हँडल दिस काइंड ऑफ एन इश्यू शी सेज दॅट 17 मुलं आहेत माझ्याकडे, 17 मुलांना शिक्षणात इंटरेस्ट आहे आणि तुम्ही त्या 17 मुलांचा इंटरेस्ट तुम्ही हे करणार आहेत का? आर यू गोइंग टू स्टॉप देम फ्रॉम स्टार्टिंग? हा जो प्रश्न आहे हा बेसिकली हा प्रश्न सगळ्यांसाठी की कशासाठी वाय आर वी डिप्रायव्हिंग आवर चिल्ड्रन फ्रॉम स्टार्टिंग इवन इफ द नंबर इज 70, 50 जे काय असेल. सो दॅट इज द बेसिक थीम ऑफ द फिल्म. अच्छा, तुझं पहिलं चित्रपट NFDC सोबतच काय आव्हानं होती काही NFDC? नाही, ॲक्च्युली NFDCची जी पद्धत आहे स्क्रिप्ट चूज करण्याची ती फारच नॉन बायस्ड आहे. म्हणजे ते स्वतः त्यांचे कोणीही ऑफिसर्स या सिलेक्शन प्रोसेसमध्ये इन्वॉल्व नसतात. ते तुमच्याकडनं स्क्रिप्ट घेतात आणि ती स्क्रिप्ट्स आर सेंड टू 6 रायटर्स
आणि त्या रायटर्सच्या फीडबॅकवर ते फायनली ठरवतात की विच इज द स्क्रिप्ट विच दॅट इज गॉट द मॅक्सिमम अप्रुव्हल्स आणि त्या हिशोबाने ते प्रोजेक्ट असाईन करतात. सो दिस केम ॲज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज. बच्चे पार्टीसोबत काम करताना त्रास झाला की नाही, मजा आली, भरपूर मजा आली. बिकॉज आय लव्ह किड्स आणि माझ्या बऱ्याचशा ॲडव्हर्टायझिंग फिल्ममध्ये सुद्धा बरीच मुलं असतात आणि माझा क्रू माझ्याशी बऱ्याच वेळेला भांडतो की तुम्ही बसून त्यांच्याशी गप्पा मारता, जरा कामं पण करूया. सो दॅट एक्झॅक्टली वॉज अ प्रोसेस हिअर. सो इट वॉज अ फॅब्युलस. चित्रपट 10 जूनला रिलीज करायचा विचार आहे. नाव आय एम एक्सपेक्टिंग द बेस्ट दॅट इज पॉसिबल. शिक्षणासाठी म्हणजे तुम्ही लोकांना इव्हन पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला काही मेसेज देऊ शकता का, सोशल मेसेज? एकच मेसेज आहे की प्रत्येक पॅरेंट ज्यांच्याकडे त्यांनी असा विचार केला पाहिजे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी यापेक्षा मी जे करतो आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त प्रोग्रेस केला पाहिजे. माझ्या स्वतःच्या प्रोफेशनमध्ये नसूनसुद्धा त्याचे जे इंटरेस्ट आहेत ते वाढले पाहिजेत आणि त्याला ही शुड बी एबल टू इंडिपेंडेंटली स्टँड ऑन हिज ओन फीट अँड त्याच्यात कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे. बेसिकली दॅट्स व्हॉट इट इज. सर एक प्रश्न आठवता, हा जो मूवी तुम्ही रिलीज करता इथे, ही बेसिकली स्टोरी आहे खेडेगावाची. हा मूवी त्याच प्रकारे खेड्यावर तुम्ही रिलीज कराल का? कारण हा बेसिकली तिथे सुद्धा इंटिरियर्समध्ये सुद्धा रिलीज करायचा प्लॅन आहे. कारण हा स्टोरी बेसिकली त्यांच्यासाठी आहे, म्हणजे ते बघून नाही, मुलांना ॲक्च्युली ॲटिट्यूड सगळ्यांचा म्हणजे शहरी असो किंवा गावातलेला असो, ॲटिट्यूड हा जो पेरेंट्सचा असतो तो बऱ्याच वेळेला इज सिमिलर गावात आणि शहरात सुद्धा. शहरात म्हणता येणार नाही, मेट्रो सिटीज म्हणता येणार नाही, पण स्मॉल टाऊनमध्ये हा ॲटिट्यूड असतो की माझ्याकडे एक दुकान आहे, मी सायकलीचं दुकान आहे, मी सायकल भाड्यावर देतो, माझा मुलगा पण तेच करेल. पण असं नाही की तो जरा माझ्यापेक्षा जास्त त्याला शिकवावं, त्याला थोडंसं पुढे जायची एनकरेज करावं. हा ॲटिट्यूड फार कमी पेरेंट्समध्ये असतो आणि हा पेरेंट्समधला जो ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम आहे दॅट इज व्हॉट द कॉज इज फॉर पीपल नॉट रिअली वॉन्टिंग टू गो एज्युकेट देमसेल्व्स. थँक्यू. खूप एक्साइटमेंट होती ट्रेलर लॉन्च होण्याबद्दल आणि बहुत एक्साइटमेंट थी ट्रेलर लॉन्च होने पर और हम लोग सब इंतज़ार कर रहे थे और बहुत मज़ा किया शूटिंग के दौरान और अभी भी ट्रेलर देख के बहुत मज़ा आया. अभी मैं आप लोगों को पूछूंगा क्या लगा ऐसा मतलब फिल्म के दौरान कि ये बहुत इसमें धमाल होने वाली है. बेस्ट पार्ट ऑफ द फिल्म. बहुत कुछ सीखने को मिला इस फिल्म से. मेरी तो पहले फिल्म थी और बहुत मस्ती की, सबको बहुत तंग किया और बहुत धमाल की हमने, बहुत कुछ सीखा इसमें. और मेरी तो सेकंड में की थी ना, तो इतना कुछ मुझे याद नहीं है, और हमने बहुत धमाल की, बहुत कुछ सीखा. एक्साइटेड मोमेंट कौन सा था? मजा कब आ रहा था? सब मूवी में मजा आया था. कौन सा पार्ट मूवी का सबसे अच्छा लगा? कोई डायलॉग याद है? पूरा मूवी अच्छा लगा. कौन सा डायलॉग सबसे अच्छा लगा था हमारा? डायलॉग नहीं है, आला मंतर बोला मंतर, विस्ताचा नंतर, जंतर मंतर. इसका रिकॉर्डिंग नहीं मिला. मुझे भी नहीं पता. What was the exciting part of the movie that you enjoyed during the movie? इस मूवी में एक ऐसा सीन है जिसमें हमारे स्कूल का एक हमारा फ्रेंड एक रेस जीत जाता है और हम बहुत एक्साइटमेंट में उसको चेयर करते हैं. वो मुझे बहुत अच्छा लगा. कौन सा कैरेक्टर मूवी का सबसे अच्छा लगा? दीदी का. इन सब में कौन अच्छा था? Who was the best friend of on set? पढ़े इसलिए? नहीं, ऐसा कुछ नहीं. बाद में डांट पड़ेगी इसलिए.
Which part did you enjoy part of the movie? हम सज्जनगढ़ में शूटिंग कर रहे थे, वो रेस की सब प्रैक्टिस करते हैं, ये बहुत मज़ा आया। और मोहित दादा के साथ, मोहित दादा मेरे को मालूम ही नहीं था मोहित दादा इसमें है, वो मेरे से पहले ही फ्रेंड है मोहित। Are you school friend? नहीं, कॉलोनी से। ड्रामा में हम काम करते हैं। आपने ड्रामा में गाना कोई लेजेंडरी डायलॉग, द रॉक हार्ड डायलॉग ऑफ योर्स? वे महाभारत में कर्ण का रोल करता था, उसमें ऐसा कभी पोपची हुआ आप पे डायलॉग बोलने के टाइम पर? नहीं, वो पहली फिल्म थी ना 20 में 20 पहली थी, उसमें कभी डायलॉग मिस नहीं हुआ? नहीं, नो रिटेक्स। कोई आइडियल जिसको फॉलो करते हो आप बॉलीवुड में या हॉलीवुड में? यू डोंट फॉलो आइडियल? नो अमिताभ बच्चन और शाहरुख खान? यू आर ऑल योर नमस्कार, मी मृण्मयी गोडबोले. 20 म्हणजे 20 या सिनेमात मी शैलजाची भूमिका साकारली आहे. It's a very beautiful and simple story about about what the education system is like in the villages of Maharashtra, and at the same time it is a story about a father and a daughter and how a daughter struggles to fulfill his wish that has been left halfway through. From the movie, that the memorable part of the movie while shooting? All of it has been a wonderful experience, and every single day is well written in my memory book. But working with the kids has been a beautiful experience. कारण ही मुलं ज्या प्रकारच्या एनर्जीनी काम करतात किंवा ज्या प्रकारे सेटवरती येतात, म्हणजे एका सेटवरती जर 22 मुलं असतील तर त्या सेटचं काय होईल हे आपण इमॅजिन करू शकतो. तो when these kids came onto the set, it used to be like a hurricane of energy, and what we tried to do throughout the film was that we tried to match the energy that the kids would give us, and I think that is something so important and so beautiful, because the kids ended up lighting up the whole set every single day, and I think we all have such a unique bond for the rest of our lives, because with kids I don't think you can pretend or you can't be dishonest. It has to be from within the heart, and it has to be true, and it has to be honest and innocent. बरोबर. प्रेशर असं मला नाही वाटत. मला असं वाटतं जबाबदारी होती, कारण की ह्या पात्राची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे, कारण तिला बराच काळ तो म्हणजे हा सिनेमा खांद्यावरती पेलत पुढे ती गोष्ट जाते. त्यामुळे एक जबाबदारीचं मला एक भान होतं. पण म्हणजे अरुण सरांबरोबर मी आधी काम केलं होतं, आणि राजन सर आणि उदय सर, अविनाश आणि NFDC, दे मेड इट व्हेरी इझी फॉर मी. त्यांनी खूपच मला इतर काहीच गोष्टींची चिंता करावी लागणार नाही हे ते दररोज बघत होते. त्यामुळे मी फक्त माझ्या स्क्रिप्टवरती आणि त्या 20 मुलांवरती कॉन्सन्ट्रेट करत होते, आणि ह्यांनी सगळ्यांनी मला खूपच समजून घेतलं आणि खूपच छान ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं. हां, अर्थात असेल, आणि फक्त महिलांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच खूप इन्स्पायरिंग असेल, कारण की ती मुलगी एका म्हणजे तिच्या वडिलांच्या इच्छेहून सुरुवात करते, आणि नंतर तिला हळूहळू गावातले प्रश्न, त्या शिक्षण पद्धतीचे प्रश्न, गावातल्या कुटुंबियांचे प्रश्न, मुलांना शिकता येत नाही, का शिकता येत नाही, ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनाही ती उपलब्धी नाही आहे, हे जेव्हा तिला कळायला लागतं तेव्हा एक खूप अवघड संघर्ष आहे.
आणि शेवटी ती पूर्णपणे सक्सेसफुल जरी नाही झाली तरी एक ती सुरुवात करून देते जी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही महिलांना आता प्रेरणा देईलच, कारण की एक खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, खूप इंडिपेंडंट कॅरेक्टर आहे आणि ॲट द सेम टाईम सगळ्यांनाच ती खूप प्रेरणा देईल. कारण की मला असं वाटतं की आपण जर शिकलो आहोत आणि आपल्याला जर माहिती आहे की शिकल्याने काय होऊ शकतं किंवा काय आपण आज आपल्याला काय प्रकारचं फ्रीडम मिळू शकतं काही करण्यासाठी, जर हे आपण एवढं केलं आहे तर नक्कीच आपल्यात तेवढी सेन्सिटिव्हिटी आणि सेन्सिबिलिटी आहे की हे प्रत्येकाला मिळावं. आणि जर प्रत्येकाला शिकता आलं गावांमध्ये तर गावातलं आणि शहरातलं अंतर हे खूप कमी होईल आणि हे सगळं एका समान पातळीवर येऊन उभं राहील, जे खूप महत्त्वाचं आहे. काय काय हां 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 बरोबर, अर्थातच आले पाहिजेत. कारण की हा सिनेमा असा नाही आहे की एखादा विषय तुमच्यावरती थोपला जातो आहे, तो खूप सहजपणे या विषयाबद्दल बोलून जातो. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही त्यातनं घेण्यासारखं आहे आणि चांगले विषय असले की लोकांना चांगलं पाहायला मिळेल, चांगले विचार करावेसे वाटतील, चांगल्या गोष्टींवरती काम करावं असं वाटेल. हे दुसरी बाजू झाली. आणि चांगले विषय आले तर आमच्यासारख्या ॲक्टर्सला चांगलं काम मिळू शकेल आणि नवीन नवीन चॅलेंजिंग रोल्स मिळू शकतील. त्यामुळे चांगले विषय हे असलेच पाहिजेत मराठी चित्रपटात. मी सांगेन की लहानांना आणि मोठ्यांना आवडेल असा चित्रपट आहे. त्यात मज्जा आहे, त्यात एक रोलर कोस्टर राईड आहे ज्यात तुम्ही बसलात तर तुम्हाला खूपच आनंद मिळेल आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला जर वाटलं तर त्यात विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत, घरी घेऊन जाण्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि स्वतःला काही प्रश्न विचारावेसे वाटतील अशाही गोष्टी आहेत. त्यामुळे हा चित्रपट नक्की थिएटर्समध्ये जाऊन बघा. थँक्यू. सुंदर सिनेमा आहे. एकतर महाराष्ट्रात किंवा आपल्या अख्ख्या देशामध्ये शाळा बंद होत आहेत, सरकार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे पण मुलंच शिक्षणासाठी येत नाही आहेत किंवा आईवडिलांची त्यांची मानसिकता याच्यामध्ये काहीतरी बदल होणं गरजेचं आहे खरं तर असं का होतं आहे या सगळ्या विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे खरं तर, किंवा मी तर म्हणेन तो प्रहार करणारा सिनेमा आहे की एका अतिशय दुर्लक्षित अशा खेड्यामध्ये एकांना एक शाळा सुरू करायची आहे त्यांच्या स्वतःच्या गावात, कारण तिथे शाळा नाही आहे आणि अशी काही इच्छा मनाशी असताना ते अचानकपणे आजारी पडतात आणि त्यांची ती मनातली इच्छा अपूर्ण राहते. तर त्यांची मुलगी असं ठरवते की वडिलांची जी इच्छा आहे तिथे मी जाऊन शाळा सुरू करेन. म्हणजे तिला ते खरं तर सुरुवातीला सोपं वाटत असतं आणि ती अशा ठिकाणी प्रवेश करते की जिथे ह्या सगळ्याच गोष्टी अशक्य होऊन बसतात तिच्यासमोर. प्रचंड संकटं येत आहेत, अडचणी येत आहेत, लोकांची मानसिकता फार वेगळी आहे आणि शाळेमध्ये जर 20 मुलांची उपस्थिती दाखवली तर या शाळेला परवानगी मिळेल अशा पेचात सापडलेली ती मुलगी आहे आणि ती 20 मुलं जमा करण्यासाठी तिला जे काय जीवाचं रान करावं लागतं त्याच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. 20 म्हणजे 20. तिच्या वडिलांचा जो मित्र आहे जो या सगळ्या प्रवासामध्ये तिच्या बरोबरीने उभा राहतो आणि तिला सहकार्य करतो, तर त्यांची भूमिका मला करण्याचा योग आला अंतू काकांचा. आणि विषय साधा सोपा आहे खरं म्हटलं तर. आपल्याला नेहमीच माहीत असतं की हो असं होतं आहे, शिक्षण जात नाही आहे खेड्यापाड्यात, पण शिक्षण जात नाही असं म्हणण्यापेक्षा शिक्षणासाठी लोक येत नाही आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा विषयात काम करायला मला मनापासून आवडलंच असतं. ज्यावेळी मला विचारलं आणि गोष्ट सांगितली तर मी लगेच म्हटलं की हो मी या सिनेमामध्ये छोटी का होईना पण भूमिका करणार आणि मी ती केली. पण सिनेमाची मांडणी हा जो एक सिनेमा माध्यमातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, त्याची पटकथा म्हणा, त्याची सगळ्या सिनेमाची शैली म्हणा, याचं खरं श्रेय मला असं वाटतं त्यांच्या दिग्दर्शकाला उदय भांडारकरांना दिलं पाहिजे, त्याच्या छायालेखकाला अविनाश अरुणला दिलं पाहिजे आणि त्यांच्या पटकथा लेखकांना आणि संवाद लिहिले आहेत त्यांना. या सगळ्यांनी मिळून हा एक सुंदर पट तयार केला आहे मी असं म्हणतो. त्यानंतर दुसरा यातला कौतुकाचा भाग आहे जी 20 मुलं यांनी निवडलेली आहेत. जवळजवळ 300 मुलांच्या परीक्षा झाल्या त्याच्यातून निवडलेली आहेत. मुलं द्वाड हवी होती, एकतर खूप मस्तीखोर हवी होती. ती जर नसती तर मला असं वाटतं 20 म्हणजे 20 बनलाच नसता.
तर ती 20 मुलं मिळवण्यासाठी यांना जे जिकिरीचे प्रयत्न करायला लागले ते कौतुकास्पद आहेत म्हणजे. आणि ती मुलं मिळाली म्हणून हा सिनेमा एक वेगळ्या उंचीवर गेला, ही दुसरी महत्त्वाची भाग आहे. आता त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला आवश्यक वाटतो सांगावासा, की हा सिनेमा मला असं वाटतं जिथे खरोखरच हा प्रश्न उभा आहे खेड्यापाड्यात, आपल्या गावागावांमध्ये, इंटिरियर ज्याला म्हणतो आपण, अशा ठिकाणी हा सिनेमा पोचला पाहिजे. हा शहरातल्या लोकांनी तर बघावाच, मुलांनी पण बघावा. हा नुसता मुलांचा सिनेमा नाही आहे, तर मोठ्यांच्या मानसिकतेचा सिनेमा आहे. तर तो शहरात पाहायला जावा, पण हा सिनेमा त्या ठिकाणी पोचला पाहिजे जिथे शाळांची गरज आहे, शिक्षणाचं महत्त्व अजून पोचलेलं नाही आहे. अशा ठिकाणी तो सिनेमा गेला तर मला असं वाटतं 20 म्हणजे 20 बनवल्याचं सार्थक होईल. तर अशा पद्धतीने जर प्रयत्न केले गेले NFDCतर्फे, NFDC चांगले सिनेमा, चांगल्या आशयाचा सिनेमा सतत करत असते, तर मला असं वाटतं हा मुद्दा त्यांच्याही लक्षात आला असावा आणि तो याचा पाठपुरावा करतील. तर खऱ्या अर्थाने हा सिनेमा आणि सगळ्यांचं जे कौशल्य या सिनेमाला लागलेलं आहे ते खऱ्या अर्थानं सगळीकडे जाईल असं मला वाटतं. 20 म्हणजे 20चं यश तेव्हाच सिद्ध होईल असं वाटतं. 20 म्हणजे 20 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला, सगळ्यांनाच ट्रेलर फार आवडला. तुम्ही किती एन्जॉय केलं? मजा आली, सगळ्या जुन्या आठवणी जागा झाल्या. शूटिंगच्या निमित्ताने आम्ही उदय भंडारकरांनी आम्हाला साताऱ्याच्या आतमध्ये एका गावामध्ये नेलं होतं, जे खरंच खूप रिमोट गाव आहे, अत्यंत आडनेड्या ठिकाणी. असं मला माहीत नाही तिथे शाळा आहे की नाही ते, पण ह्या चित्रपटात मला असं वाटतं की त्याचं हे बलस्थान आहे की कुठेही सेट वगैरे लावलेलं नाही, ॲक्च्युअल लोकेशन्सवरती जाऊन शूट केलं आहे. आणि ही मुलं जरी सगळी शहरी असली तरी भांडारकरांनी त्यांना खूप काळजीपूर्वक निवडलं आहे. त्यामुळे ती तिथलीच वाटतात सगळी त्या गावातली, आणि तशीच आहेत ती. त्यांचे ॲटिट्यूड सगळं त्यांना स्वीकारलं आहे आणि मुलांनी खूप मस्ती केली तिथे. त्या मुलांच्या शूटिंगमध्ये फारसा सहभाग नव्हता, 1-2 दिवसच होता, पण एकंदर मजा आली. चित्रपट बघताना किंवा त्याची गोष्ट ऐकताना मला असं वाटलं होतं की हा चित्रपट आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे शहरातल्या लोकांनी तर पाहावाच, पण गावामध्ये जिथे ही समस्या आहे मुलांच्या शिक्षणाची, त्या लोकांनीही आवर्जून पाहावं आणि ह्याच्यावरती विचार करावा. धन्यवाद. तुमचा ह्या चित्रपटात अफलातून आणि एकदम चॅलेंजिंग असा रोल तुम्ही साकारलेला दिसतोय, तर खरोखर किती चॅलेंज? नट म्हणून विविध भूमिका करायला कुठल्याही नटाला आवडतंच. म्हणजे जर एखादं चॅलेंज एक नट म्हणून मला माझ्या दिग्दर्शकांनी दिलं असेल तर ते नट म्हणून मला स्वीकारायला फार आवडतं. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की पॅरालिसिसचा अटॅक येतो त्या माणसाला. मग डॉक्टरकडे जाऊन मी विचारलं की पॅरालिसिसचा अटॅक येतो म्हणजे काय होतं, मग कसं हात नर्वस सिस्टीमवरती होतो. मग मला त्याने सांगितलं की तो उजवा हात जर असेल तर तो पटकन लवकर बरा होत नाही, तो डावा असेल वगैरे, असं खूप त्याच्यात मेडिकल टर्म्स वगैरे त्यांनी खूप सांगितलं. त्यांनी मला ते त्याप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे डॉक्टरांनी वगैरे इन्स्ट्रक्शन दिल्या, कारण माझा नेक्स्ट डोअर नेबर जो आहे तो डॉक्टर आहे, माझा मित्र आहे तो डॉक्टर विवेक देसाई, आणि त्याप्रमाणे करायचा मी प्रयत्न केला. पण चॅलेंज म्हणजे आत्तापर्यंत मी अशा पद्धतीची भूमिका कधीही केली नव्हती. लोकांना ती आवडली तर त्याची पावती मला मिळेलच. बघूया आता काय होते ते. तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे. आज मी मृण्मयी गोडबोले 20 म्हणजे 20 या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या इथे आहे आणि मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते, कारण की मी आत्ता 2 दिग्दर्शकांच्या मध्ये उभी आहे जे फारच ॲक्टरसाठी लकी आहे. एनिवे, पण ह्या सिनेमात दिग्दर्शक नाही पण छाया दिग्दर्शन ज्यांनी केलं आहे, अविनाश अरुण यांना मी विचारू इच्छिते की तुमचा अनुभव या सिनेमाविषयी कसा होता? अनुभव आता म्हणजे मला एक्साइटमेंट हीच आहे की म्हणजे एवढ्या सगळ्या अथक परिश्रमांनंतर आज आपली फिल्म म्हणजे आता रिलीजला पोचली आहे. आणि हे जो काळ आत्ता आहे मराठी सिनेमासाठी, तर त्याच्यात
या एका फिल्मची भर पडते आणि प्रेक्षकसुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह करतील असं माझा खूप विश्वास वाटतो आहे मला. आणि आता ही सगळी मुलं आता मी बघतो आहे, आता जवळजवळ 3 वर्षांनी बघतो, तर सगळी अशी मोठी झालेली आहेत आता. त्यांना बघितल्यावर मला जाणवतं आहे. आणि सगळ्या त्या आठवणी आत्ता मला येत आहेत की शूट करताना काय काय मजा आली होती, किती सुंदर लोकेशन्स होती, काय सुंदर एक्सपिरियन्सेस आपल्याला सगळ्यांना आलेले आहेत. तुला आठवत असतील काही गोष्टी. आणि 3 वर्षात माझ्यात काहीच फरक पडला नाही आहे, नाही का? तुझ्यात नाही काही फरक पडला. ते महत्त्वाचं. आता आमचे कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक उदय भांडारकर यांना मी विचारते की तुमचा अनुभव कसा होता आणि मृण्मयी गोडबोले सारख्या ॲक्टरला झेलण्याचं आणि अविनाशबरोबर काम करण्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी प्लीज फक्त आम्हाला संपूर्ण मराठीत शक्यतोवर सांगा. मी प्रयत्न करीन, नक्कीच प्रयत्न करीन, कारण आता मला वाटतं वेळ आलेली आहे जेव्हा मला जास्त मराठीत बोलावं अशी फार लोकांनी असं मला सांगितलं आहे की आता बस झालं इंग्लिश, आता तुम्ही मराठीत बोला. तर 20 म्हणजे 20 करायला जी सुरुवात झाली होती तिथे जरा फार वेळेला असं वाटत होतं की अरे एवढं सगळं कोऑर्डिनेशन, एवढं 20 मुलांना जमवायचं आणि त्यांच्याबरोबर मग फिल्म शूट करायची आणि विदाऊट ब्रेक शूट करायची, हे आपल्याला जमेल का? कारण ही माझी पहिली फिल्म होती. ॲडव्हर्टायझिंगमध्ये 2-3 दिवसावर शूट करण्याची आम्हाला सवयच नाही आणि 30 दिवस कंटिन्युअसली शूट करणं म्हणजे कठीण झालं असतं असं मला वाटलं होतं. पण एकंदरीत हळूहळू जेव्हा कास्ट एकत्र आली, प्रोडक्शन टीम जमली, DOP आमचा चांगला मित्र झाला, त्याच्यानंतर मेन कास्ट कोणाला करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि मग मृण्मयी हॅपन्ड. माझ्या मित्राची मुलगीच आहे ती आणि मित्रांनी मला सांगितलं की अरे माझी मुलगी पण ॲक्टर आहे, तू जरा तिला ऑडिशन करशील का? आणि तर मी म्हटलं ठीक आहे, ऑडिशन करतो. बट शी केम ॲज अ प्लेझंट सरप्राईज. आणि ऑडिशनच्या वेळेलाच मी ठरवलं होतं की शी इज गोइंग टू बी माय शैलजा. अँड आय वॉज प्रूव्ड ॲब्सोल्युटली राईट ऑन दिस. कारण तिने जो शैलजाला एक बॉडी दिली, एम्बॉडीड कॅरेक्टर म्हणतो आपण, तसं झाल्यामुळे फार सोपं झालं होतं. फार ब्रीफिंग वगैरे लागायचं नाही. शी वॉज क्वाईट अ नॅचरल. आणि ऑफकोर्स मग बाकीच्या 20 मुलांबरोबर ती पण लहानच झाली होती बऱ्याच वेळेला. थोडंसं दमदाटी देऊन सगळं व्यवस्थित झालं. अँड इट वॉज ओव्हरऑल अ व्हेरी व्हेरी प्लेझंट एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच उदय सर. ज्यांनी मिस केलं ते माझ्याबद्दल आता खूप काय काय चांगलं बोलले. अजून काही प्रश्न विचारायचे? अविनाश, एखादा इंटरेस्टिंग किस्सा शूटमधला? किस्सा शूटमधला आम्हाला माहिती आहे, आम्ही एक सिक्वेन्स शूट करत होतो जो आम्हाला खूप अवघड गेला शूट करायला त्या मानाने. जिथे आपल्या रनिंगचा जो सिक्वेन्स होता आम्हाला आठवतं आहे, मला आठवतं आहे अजून की म्हणजे कारण युजली इतर फिल्म्समध्ये ज्यावेळी आपण बघतो की अशा पद्धतीचा सिक्वेन्स असतो, आपल्याकडे वेळ लिमिटेड असल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने इंटेलिजंटली त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणजे तो सिक्वेन्स पार पडला आणि आता फिल्ममध्ये आता लोक तो एन्जॉय करतील अशी माझी अपेक्षा आहे. तर बघूयात. तो ॲक्च्युली फारच कठीण सिक्वेन्स होता, कारण मी थोडा हट्टाला पेटलो होतो, कारण तो सिक्वेन्स जसा मला पाहिजे तसाच करायचा होता. तर त्याचे म्हणजे त्या रेस सिक्वेन्सचे कंप्लीट ट्रॅक्स तयार करून मग त्याच्यानंतर सगळ्यांचे रिहर्सल्स करून आणि वेळ कमी असल्यामुळे फार गिरिला शूट टाईप आम्ही केलं होतं. आणि फायनली ते मला वाटतं फिल्ममध्ये इज वन ऑफ द हायलाईट ऑफ द फिल्म. आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक टीम एफर्ट. द ओवरऑल फिल्म ऑल्सो वॉज, बट पर्टिक्युलरली दॅट सिक्वेन्स, एवढी लोकं इन्व्हॉल्व होती, एवढी मुलं इन्व्हॉल्व होती, वेळ कमी होता आणि काही इक्विपमेंट काही कॅमेरा वगैरे आम्ही मुंबईहून त्याच पर्टिक्युलर सिक्वेन्ससाठी मागवले होते, ते वेळेवर आले नाहीत. अँड many other problems, but I think we pulled it off and I think it's one of the highlights of the film.
दॅट्स इट. Okay, thank you. मग कसं वाटतंय ट्रेलर आपला बघून एकदम? खूप मजा येते खूप. हो, काय आठवतंय असं धमाल आपण केलेली? आपण गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हाच. हा, गाण्याच्या शूटिंगच्या वेळेला तुम्ही खूप मस्ती करत होतात आणि मी सगळ्यांना अगदी थांबवत होतो, अरे हे करू नका. ॲक्च्युली उलटं होतं, मी मस्ती करत होतो, तुम्ही थांबवत होतात. पण खरं बोलायचं नाही, म्हणजे असं सांगायचं नाही पटकन. मी मोठा आहे ना, माझं ऐकायचं. ओके ओके. आत्ता तरी सध्या तिथे ऐकतच नव्हतात, नाही तिथे तुम्ही मृण्मयी ताईचं ऐकत नव्हता, तिथे माझं काय ऐकणार. खरं म्हणजे मोहित दादा नेहमी खरं बोलतो. तो अजिबात मस्ती असा करायचा नाही आणि आम्हाला तो फिल्ममध्ये ओरडायचा, पण खऱ्या आयुष्यात खूप चांगला आहे. मोहित दादा खूपच चांगला आहे आणि आम्ही सेटवर खूप धमाल करायचो, म्हणजे खूप मस्ती इतकी की मोहित दादा पण आम्हाला आमच्यामध्ये मिक्सअप व्हायचा, इतकी आम्ही मस्ती करायचो. आम्ही ऑनशूट जेवढी मजा करायचो त्याच्यापेक्षा ऑफशूट खूप मजा करायचो, हॉटेलमध्ये, रूममध्ये. आणि हॉटेलमध्ये तर गेम्सच होते आमच्यासाठी. आम्ही WWE पण खेळलेलो आहोत हॉटेल्समध्ये. आता त्या हॉटेल्सवाल्यांना कळलं तर कदाचित ते ॲक्शन्स घेतील, पण तरीसुद्धा काही हरकत नाही. पण आम्ही WWE सुद्धा खेळलेलं आहे. तिकडे अनेक आम्ही गेम खेळायचो. शूटिंग चालू असताना क्रिकेट खेळायचो, आबाधुबी खेळायचो. जे काही आम्हाला सुचायचं तेव्हा ते आम्ही करायचो. आणि मेन गोष्ट म्हणजे कामाच्या वेळेला मात्र कॉन्सन्ट्रेट करायचो. असं मी आत्ता म्हणतोय, पण खरंच करायचे. त्यामुळे एकदम हसत खेळत आमचं सगळं शूटिंग कंप्लीट झालं आणि वेळ कसा गेला ते कळलं नाही. कधीही कंटाळा आला नाही, कधी असं वाटलं नाही की आपण आता कंटाळलो आहे, आपण आता इकडनं जाऊया, कधीही वाटलं नाही. अतिशय हसत खेळत शूटिंग कंप्लीट झालं. फक्त एकच कंटाळा यायचा, सकाळी उठायचा. 4 वाजता आम्हाला उठायला लागायचं रोज. पण ती पण एक मजा वेगळी होती, कारण आम्ही सकाळी लवकर उठायचो. थंडी प्रचंड होती वाईट शूटिंग असल्यामुळे, आणि त्यामुळे मग तिकडनं आम्ही लोकेशनवर जायचो. मग तिकडे सगळं डोंगर असायचं, पठार होतं. मग ते अगदी एकदम वातावरण एकदम मस्त होतं आणि धमाल आली आम्हाला खूप. मृणालचे हिचे झाले, म्हणजे हिचे लाड म्हणण्यापेक्षा हिचे लाड अशा पद्धतीने झाले की आमचे उदय सर जे आहेत ते हिला मांडीवर घेऊन बसायचे मॉनिटरसमोर आणि ही ॲक्शन म्हणायची की आम्ही काम करायचो. इतके लाड फक्त हिचेच झाले. म्हणजे मला असं करायला खूप आवडतं, ॲक्शन वगैरे बोलायला खूप आवडतं. आणि घरी जेव्हा असते तेव्हा मी स्वतःच एकांत स्वतःमध्येच गुंतलेली असते. मी डायरेक्टर ॲक्टर दोन्ही होणार. त्रास असं कोणीच दिला नाही मला. सगळ्यांना हां, नाही द्यायची बिलकुल नाही. तुझ्या पद्धतीने तो त्रास नव्हता, पण आम्हाला त्रास द्यायचीच तू तशी बघायची. पण आम्हाला खूप मजा आली. आम्ही खूप हसत खेळत सगळं शूटिंग कंप्लीट केलं. त्रास तर आम्ही सगळ्यांना खूप दिला आहे. आम्ही खूप मजा करायचो. म्हणजे आमच्या रूममधून सगळ्यांच्या रूममध्ये फोन लाव, मोहंजिलिका बोलते असं वगैरे वगैरे आम्ही करायचो. सगळ्यांच्या खोड्या काढणं, खूप खेळ खेळायचो. हेच आमचे काम चालू असायचे सेटवर. असं कोणाला ओरडले नव्हतेच ते. वीस म्हणजे वीस ही जी मूवी आहे त्याच्यामध्ये एक फाईट आहे. म्हणजे जी शैलजा दाखवली आहे तिची आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी, शाळा सुरू करण्यासाठी जी फाईट आहे, तिचं असलेलं बाबांशी नातं बघण्यासारखं आहे. आणि एकंदरीत आजच्या समाजव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहतं अशी ही मूवी आहे. 20 म्हणजे 20मध्ये सगळे मुलं, मोहित दादा, मृण्मयीताई, सगळे 20 मुलं कशी जमवतात ना ते दाखवलं आहे आणि ती सगळ्यांनी बघायला हवी. 20 म्हणजे 20मध्ये शिक्षणाचं महत्त्व आणि मुलं जमवण्यासाठी शैलजा जे कॅरेक्टर त्याची धडपड दाखवली आहे. ही मूवी गावात नक्कीच बघावी, कारण की गावात अशी हे आहे, गावात शिक्षणाला मुलांना मुलींना थांबवलं जातं, म्हणून आपण ही मूवी बघावी.